सबको मेरा नमस्कार। सब छात्रों को हिंदी क्लास में स्वागत। बच्चों सब ठीक है ना? अच्छा, आज हमको एक नया कविता पढ़ेगा। कविता का नाम दीप जलाओ। दीप जलाओ। त्रिलोचन नामक एक कवि ने दीप जलाओ नामक इस कविता लिखी है। दीप जलाओ नामक कविता किसने लिखी है? त्रिलोचन। कवि का नाम त्रिलोचन। दीप जलाओ नामक कविता त्रिलोचन ने लिखी है। हमको पहले त्रिलोचन के बारे में देखेगा। कवि, पन्ना संख्या 43। त्रिलोचन उत्तर प्रदेश के सुल्तानपुर जिले में जन्मे त्रिलोचन शास्त्री का मूल नाम वासुदेव सिंह है। वे हिंदी साहित्य की प्रगतिशील काव्यधारा के प्रमुख हस्ताक्षर है। मुख्य काव्य संकलन धरती, ताप के ताये हुए दिन, दिगंध, शब्द, उन जनपद का कवि हूँ, तुम्हें सौंपता हूँ, जीने की कला आदि। तापते ताये हुए दिन के लिए 1981 का साहित्य अकादमी पुरस्कार और 1990 में हिंदी अकादमी का शलाका पुरस्कार आदि से सम्मानित हुए। उनका जन्म 20 अगस्त 1917 है और मृत्यु 9 सितंबर 2007। उनकी मृत्यु 9 सितंबर 2007 में हुआ था। वे त्रिलोचन के बारे में हम पढ़े। त्रिलोचन का जन्म कहाँ हुए थे? त्रिलोचन का जन्म सुल्तानपुर जिले में, उत्तर प्रदेश के सुल्तानपुर जिले में वे जन्म हुए। वे एक प्रगतिवादी कवि थे। उसकी काव्य बहुत मशहूर है। त्रिलोचन नामक कवि के जीने की कला नामक एक कविता है और तुम्हें सौंपता हूँ, उस जनपद का कवि हूँ नामक कई अनेक कविताएं में लिखी है। वे हिंदी के प्रमुख काव्यधारा में उनका स्थान बहुत मशहूर है, बहुत मुख्य कवि है त्रिलोचन। उसके दीप जलाओ नामक कविता 9वीं कक्षा में हमको पढ़ेगा। दीप जलाओ, दीप जलाओ, इसका अर्थ क्या है? दीप जलाना, दीपम कतिका। देखो चित्र, यह दीप का चित्र है। देखिए, दीप प्रकाशम, अंधकार से दूर कर हम दीप जलाने की आवश्यक है। दीप, दीप जलाओ, जलाना കത്തിക്കുക, ജലാओ കത്തിക്കൂ, പ്രകാശം പരത്തൂ, പ്രകാശം മുഖരിതമാക്കൂ. അതാണ് त्रिलोचन उद्देशिക്കുന്നത്. दीप जलाओ। बाबा अमटे का एक वचन है, अंधकार में कटते समय एक दीप जलाना अच्छा है। एक दीप जलाने से अंधकार दूर करते हैं. ബാബ അംടെ എന്ന ഒരു വ്യക്തിയുടെ ഒരു വചനമുണ്ട്. അദ്ദേഹം പറയുന്നു, ഇരുട്ട് ഇരുട്ട് എന്ന് വിളിച്ചു പറയുന്നതിൽ, ഇരുട്ട് ഇരുട്ട് എന്ന് വിളിച്ചു പറയുന്നതിനേക്കാൾ നല്ലത് ഒരു വിളക്ക് കത്തിച്ചു വെച്ചാൽ ആ ഇരുട്ട് മാറിക്കിട്ടും എന്ന് അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു ചൊല്ലുണ്ട്. അതിൽ നിന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാക്കുന്നത്, എപ്പോഴും ഇല്ലായ്മയും അതുപോലെ അന്ധകാരവും നമ്മെ അലട്ടുമ്പോൾ അതിന് പരിഹാരമാണ് നാം എപ്പോഴും കാണേണ്ടത്. അല്ലാതെ അതിനെ പഴി പറഞ്ഞിട്ട് യാതൊരു കാര്യവുമില്ല. ഇവിടെ ദീപ് ജലാओ എന്ന കവിതയും അത് തന്നെയാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ദീപ് ജലാओ, कवि यहाँ से हमसे कहते हैं, हमारे जीवन में अनेक अंधकार में और कई तरह के समस्या में हम बीत जाते हैं।
इसको दूर कर हम प्रकाश पूरित बने सकते हैं। प्रकाश पूरित जीवन बनने के लिए हमको कई तरह की घटनाओं से आगे बढ़ने चाहिए। इस करने से हम हमारे दुर्गुणों को छोड़ करने चाहते हैं। हमारे मन में और मनुष्यों किसी ऐसी तरह से मनुष्य के मन में सगुण होते हैं और दुर्गुण होते हैं। हमारे मन से दुर्गुण छोड़कर सद्गुणों को आगे बढ़ने से हम अच्छे मनुष्य बना सकते हैं। समझा? നമ്മുടെ മനസ്സ് എല്ലാ മനുഷ്യന്റെയും മനസ്സില് ചീത്ത ഗുണങ്ങളും നല്ല ഗുണങ്ങളും ഉണ്ടായിരിക്കും. അതില് നല്ല ഗുണങ്ങളിലൂടെ നാം കടന്നു പോകുമ്പോഴാണ് നല്ല മനുഷ്യനായി തീരുന്നത്. നമ്മുടെ ഉള്ളിലുള്ള ചീത്ത പ്രശ്നങ്ങളെ അല്ലെങ്കിൽ ചീത്ത ഗുണങ്ങളെ നാം പിന്നിലോട്ട് തള്ളി നല്ലതിനെ മാത്രം ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് ജീവിക്കുമ്പോഴാണ് നല്ല വ്യക്തിയായി തീരുക. ഹം ഗാന്ധിജി के लेख में हम पढ़े, गांधी जी धीरे धीरे गांधी जी बने। धीरे धीरे वे गांधी जी बने। उसके मन में और उसके जीवन में कई तरह समस्याएं हैं। इसके आगे बढ़कर वे सादगी का जीवन बिताते हैं और वे अहिंसा से चल सकते हैं। और उसके वे कहते हैं मेरा जीवन ही मेरा संदेश। അല്ലെ? തന്റെ ജീവിതത്തിലൂടെ ലളിതമായ ജീവിത രീതിയിലൂടെ നല്ല ഗുണങ്ങൾ മാത്രം ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് ജീവിച്ചിരുന്ന ഗാന്ധിജിയെ കുറിച്ച് നമ്മൾ കഴിഞ്ഞ ലെസണിൽ പഠിച്ചു. അതിന്റെ അതുപോലെയുള്ള ഒരു തുടർ കവിതയാണ് ത്രിലോചൻ. हमारे जीवन में अनेक समस्याएं हैं। इसमें हमारे मन में ही अनेक गुणों होते हैं, अवगुणों और सद्गुणों होते हैं। हमको अवगुणों को पीछे चलने से सद्गुणों को आगे बढ़कर होने से हम अच्छे मनुष्य बना सकते हैं। समझा? देखो कविता भाग, इस जीवन में रह न पाए मल, द्वेष, दंभ, अन्याय, घृण, छल, चरण चरण छल गृह कर उज्जवल, गृह गृह की लक्ष्मी मुस्काओ। आज मुक्त कर बन के बंधन, करो जोड़ी का जय का वंदन। स्नेह अदुल धन, धन्य यह भुवन, बनकर स्नेह गीत लहराओ। कर्मयोग कल तक के भूलो, जीवन सुमन सुरभि पर फूलो। छवि छवि छू लो, सुख से छू लो, जीवन की नव छवि बरसाओ। ये आनंद के लघु लघु तारे, दुर्बल अपनी ज्योति पसारे। अंधकार से कभी न हारे, प्रतिमन वही लगन सरसाओ। यहाँ त्रिलोचन ने हमसे कहते हैं, हम हमारे जीवन में कई अवगुण होते हैं। वे क्या क्या है? वे क्या क्या है? मल, द्वेष, दंभ, अन्याय, घृणा, छल आदि है। द्वेष विद्वेषम, दंभ अहंकारम, अन्यायമായ കാര്യം, घृणा വെറുപ്പ്, छल चदी। इस अवगुणों को हम नष्ट होते हैं और इस अवगुणों को हम छोड़ देते हैं। हमारे जीवन में अवगुण होता है। इस अवगुणों को कई मनुष्य पर, सब मनुष्यों पर सद्गुण होता है और अवगुण होता है। अवगुणों को क्या 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 है? द्वेष, दंभ, अन्याय, घृणा, छल आदि अवगुणों हमारे जीवन में होता है। इस अवगुणों को हम छोड़कर सद्भावनाओं से चल रही थी और सद्भावनाओं से सद्गुणों से चलकर हमको अच्छा मनुष्य बन सकते हैं। इस जीवन में ഈ ജീവിതത്തിൽ रह न जाए ജീവിക്കണമെങ്കിൽ മൽ, ദ്വേഷ്, ദംഭ്, അന്യായ്, घृणा, छल, चरण चरण छल गृह कर उज्जवल
എല്ലാ കാര്യങ്ങളെയും, എല്ലാ ചീത്ത സ്വഭാവങ്ങളെയും നമുക്ക് ഒറ്റയടിക്ക് ഇല്ലാതാക്കാൻ കഴിയില്ല, അല്ലെ? പക്ഷേ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? കവി എന്താ പറയണത്? നാം ചരണ സ്റ്റെപ്പായിട്ട് മെല്ലെ മെല്ലെ നമ്മുടെ ചീത്ത ഗുണങ്ങളെ പിന്തള്ളപ്പെടുക. ചരണ ചല ഗൃഹकर उज्जवल गृह की लक्ष्मी मुस्काओ. हमारे मन में लक्ष्मी होते हैं ते समय हमको अच्छा मनुष्य बना सकते हैं. हमारे मन में एक मनुष्य की विशेषता एक अच्छा मनुष्य होना. ഒരു വ്യക്തിയുടെ സ്വഭാവമാണ് ഏറ്റവും നന്നാവേണ്ടത്. അങ്ങനെ ആവണമെങ്കിൽ നമ്മളിലെ ചീത്ത സ്വഭാവങ്ങളെ ഇല്ലാതാക്കാൻ ശ്രമിക്കുക. ചരണकर, കവി कहते हैं ചരണ ചൽ ഗൃഹकर ഉജ്വൽ. മെല്ലെ മെല്ലെ സ്റ്റെപ്പായിട്ട് നമ്മുടെ ചീത്ത സ്വഭാവങ്ങളെ ഇല്ലാതാക്കുക. ഗൃഹ की ലക്ഷ്മി മുസ്കാവോ. ഘർ വീട്. ഗൃഹ की ലക്ഷ്മി മുസ്കാവോ. ലക്ഷ്മി മുസ്കാന, ലക്ഷ്മി ഐശ്വര്യം. ലക്ഷ്മി ദേവത പ്രസാദിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ഐശ്വര്യം ഉണ്ടാവുക എന്നർത്ഥം. ലക്ഷ്മി മുസ്കാവോ, ലക്ഷ്മിയെ പുഞ്ചിരിപ്പിക്കൂ. हमारे मन में खुशी होते समय भी हमको मुस्कान आता है, അല്ലെ? മുസ്കുരാന പുഞ്ചിരിക്കുക. നമ്മുടെ മനസ്സിലെ സന്തോഷം ഉണ്ടാകുമ്പോൾ മാത്രമാണ് നമുക്ക് മനസ്സ് തുറന്ന് ചിരിക്കാൻ കഴിയുള്ളൂ. ലക്ഷ്മി മുസ്കാവോ. यहाँ त्रिलोचन हमसे कहते हैं. 4 पंक्तियों का सारांश क्या है? हमारे जीवन में मल, द्वेष, अहंकार, अन्याय, घृणा, छल आदि दुर्गुणों को हम छोड़ने से हमको अच्छा मनुष्य बना सकते हैं. इस कार्य हम चरण कर छोड़ सकते हैं. इसी समय हमको हमारे गृह की लक्ष्मी मुस्कुराते हैं और लक्ष्मी मुस्काने के लिए हम इस प्रकार करते हैं. एक बार भी 4 पंक्तियां. इस जीवन में रह न जाए मल, द्वेष, धम, अन्याय, घृणा, छल. चरण चल गृह कर उज्जवल. गृह की लक्ष्मी मुस्काओ. गृह की लक्ष्मी मुस्काओ. कवि हमसे कहते हैं हमारे मन में मन का बंधन हमारी सद्भावनाओं को नष्ट करता है. इस दुर्गुणों को छोड़कर हम सद्गुणों को अपनाकर जीना चाहिए. हम दुर्गुणों को छोड़कर सद्गुणों को अपनाना चाहिए. अर्थात क्या है? कवि इससे कहते हैं दुर्गुणों को छोड़कर सद्गुणों को अपनाकर हम अच्छे मनुष्य बनना चाहिए. ചീത്ത ഗുണങ്ങളെ ഇല്ലാതാക്കിക്കൊണ്ട് നല്ല ഗുണങ്ങളെ മാത്രം തെരഞ്ഞെടുത്ത് മുന്നോട്ട് പോകുമ്പോഴാണ് ഒരു വ്യക്തി നല്ല മനുഷ്യനായി തീരുന്നത്. നല്ല മനുഷ്യനായി ജീവിക്കുക എന്നതാണ് നമ്മുടെ ലക്ഷ്യമുണ്ടാവേണ്ടത്. देखो अगला 4 पंक्तियां. आज मुक्त कर मन के बंधन करो ज्योति का जय का वंदन. स्नेह अतुल धन धन्य यह भुवन बनकर स्नेह लीद लहराओ. हम आज मुक्त कर मन के बंधन. आज मुक्त कर मन के बंधन. മനസ്സിന്റെ ബന്ധനങ്ങളെ, മനസ്സിനെ ബന്ധനങ്ങളിൽ നിന്ന് മുക്തനാക്കുക. മനസ്സിന്റെ ബന്ധനങ്ങൾ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ചീത്ത ഗുണങ്ങളാണ്, അവഗുണങ്ങളാണ്, സ്വാർത്ഥ ചിന്താഗതികളാണ്, അഹങ്കാരമാണ്. ആജ് മുക്തകർ മൻ കെ ബന്ധൻ. മനസ്സിന്റെ ബന്ധനങ്ങളെ, ബന്ധനങ്ങൾ കെട്ടുകൾ, മനസ്സിന്റെ ബന്ധനങ്ങളെ ഇല്ലാതാക്കുമ്പോഴാണ് നമുക്ക് നല്ല രീതിയിൽ ജീവിക്കാൻ കഴിയുക. ആജ് मन के बंधन को मुक्त करना चाहिए. कर ज्योति का जय का वंदन. मन के बंधन को मुक्त करने के लिए ज्योति मीन्स प्रकाशम, विजयम,
പ്രകാശം മീൻസ് വിജയം. വിജയത്തിലേക്ക് എത്താൻ കഴിയുകയുള്ളൂ. നല്ല ചിന്താഗതികളാണ് നമ്മളെ നന്നാക്കുന്നത്. ആജ് മുക്ത് കർ മൻ കെ ബന്ധൻ കരോ ജ്യോതി കാ ജയ് കാ വന്ദൻ. കരോ ജ്യോതി, ജ്യോതി കരോ, പ്രകാശിപ്പിക്കൂ, പ്രകാശമുഖരിതമാക്കൂ. ജയ് കാ വന്ദൻ, അപ്പോഴാണ് വിജയം നമ്മെ തേടിയെത്തുകയുള്ളൂ. ആജ് മുക്ത് കർ मन के बंधन करो ज्योति का जय का वंदन. कवि क्या कहते हैं? हमारे मन के बंधन को मुक्त कर विजय होना चाहिए. क्या है? हमारे मन के बंधन से मुक्त कर हम विजय होना चाहिए. हमें विजय होना चाहिए. स्नेह अधुल धन, धन यह भुवन बनकर स्नेह गीत लहराओ. स्नेह गीत लहराओ. സ്നേഹ അതുല ധൻ. സ്നേഹം എന്നത് അതുല്യമായ ധനമാണ്. എല്ലാവരെയും പരസ്പരം സ്നേഹിച്ചുകൊണ്ടാണ് നാം ജീവിക്കേണ്ടത്. സ്നേഹഗീത് ലഹരാവോ, എല്ലായിടത്തും സ്നേഹഗീതം പരത്തൂ. ലഹരാന വ്യാപിപ്പിക്കുക. സ്നേഹ അതുലധൻ, സ്നേഹം എന്നത് അതുല്യമായ ധനമാണ്. ധന്യയഹ് ഭുവൻ, ഭുവൻ മീൻസ് ലോകം. ഈ ലോകത്തെ മുഴുവൻ ധന്യമാക്കുന്നത് സ്നേഹമാണ്. സ്നേഹമാണ് അഖിലസാരമൂഴിയിൽ, കേട്ടിട്ടുണ്ടോ? സ്നേഹമാണ് എല്ലാം. സ്നേഹിച്ചുകൊണ്ടാണ് നമുക്ക് എല്ലാറ്റിനെയും മറികടക്കാൻ കഴിയുക. സ്നേഹ അതുലധൻ, അതുകൊണ്ടാണ് അങ്ങനെ പറയുന്നത്. സ്നേഹം അതുല്യമായ ധനമാണ്. ധന്യയഹ് ഭുവൻ, ഈ ഭുവനത്തെ, ഈ ലോകത്തെ ധന്യമാക്കുന്നത് സ്നേഹമാണ്. ബനകർ സ്നേഹഗീത് ലഹരാവോ, ഇവിടെ സ്നേഹഗീതം ഉണ്ടാക്കൂ. സ്നേഹം എല്ലായിടത്തും എത്തിക്കാൻ ശ്രമിക്കൂ. അങ്ങനെ എല്ലാവരെയും സ്നേഹിക്കാൻ കഴിയണമെങ്കിൽ നമ്മുടെ മനസ്സ് ശുദ്ധമാകണം. മനസ്സിലെ ചീത്ത ഗുണങ്ങൾ, ദുർഗുണങ്ങളെ ഒഴിവാക്കണം. വലിയൊരു സന്ദേശമാണ് കവി ഇതിലൂടെ നമുക്ക് നൽകുന്നത്, അല്ലെ? നമ്മള് നല്ല കുട്ടികളാവണം, നല്ലവരായി വളരണം എന്ന സന്ദേശമാണ് ഇതിലൂടെ ത്രിലോചൻ നമുക്ക് നൽകുന്നത്. देखो एक बार भी, आज मुक्त कर मन के बंधन करो ज्योति का जय का वंदन. स्नेह अदुलधन धन्य यह भुवन बनकर स्नेह गीत लहराओ. स्नेह गीत लहराने के लिए कवि हमसे कहते हैं. स्नेह गीत कैसे लहराते हैं? स्नेह गीत मन के बंधन से मुक्त कर हमको स्नेह गीत लहराता है. मन के बंधन के मुक्त से हमको स्नेह गीत से और स्नेह गीत लहराना चाहिए. देखो एक बार भी, इस जीवन में रह न जाए मल, द्वेष, दंभ, अन्याय, घृणा, छल. चरण चरण चल गृह कर उज्जवल, गृह गृह की लक्ष्मी मुस्काओ. आज मुक्त कर बन के बंधन करो ज्योति का जय का वंदन. स्नेह अदुलधन धन्य यह भुवन बनकर स्नेह गीत लहराओ. जीवन में विजय पाने के लिए इसी तरह चलना होना चाहिए. जीवन में विजय होने से हम मन के बंधन से मुक्त करने के लिए हमारे मन के अवगुणों को छोड़ सकते हैं. हमारे अवगुणों को नष्ट कर होते हम आगे चलने से हमको सद्भावनाएं अपनाना चाहिए. हमको सद्भावनाएं और सद्गुणों को अपनाने से क्या करना चाहिए? हमारे मन के ദുർഗുണവും ചോടന चाहिए. നല്ല ഗുണങ്ങൾ നമ്മളിലെ നിലനിൽക്കണമെങ്കിൽ ചീത്ത ഗുണങ്ങളെ നമ്മൾ തള്ളിക്കളയണം, ഇല്ലാതാക്കണം. നമ്മുടെ മനസ്സിലൂടെ വരുന്ന ചീത്ത ചിന്താഗതികളെ മാറ്റി നിർത്തിയാൽ മാത്രമേ നമുക്ക് നല്ല രീതിയിൽ ജീവിക്കാൻ, നല്ല കുട്ടികളായി, നല്ല വ്യക്തിയായി തുടരാൻ കഴിയുള്ളൂ. इसलिए
हमको स्नेह गीत अपनाना चाहिए। हम स्नेह से सब लोगों को और सब जनों को स्नेह से आगे बढ़ना चाहिए। स्नेह अतुल धन है, इसलिए स्नेह गीत से हम दूसरों को अपनाना चाहिए और दूसरों से व्यवहार करना चाहिए। മറ്റുള്ളവരോട് നല്ല രീതിയിൽ പെരുമാറാൻ ആഗ്രഹിക്കുന്നുവെങ്കിൽ നാം നല്ല കുട്ടികളായി നല്ല രീതിയിൽ നല്ല വ്യക്തിയായി വളരണം. അങ്ങനെ വരുമ്പോഴാണ് സ്നേഹം മറ്റുള്ളവരോട് തോന്നണമെങ്കിൽ മനസ്സിലെ ചീത്ത ഗുണങ്ങളെ ഇല്ലാതാക്കുക. ഓക്കെ, നെക്സ്റ്റ് ചാപ്റ്റർ. कर्मयोग कल तक के भूलो, जीवन सुमन सुरभि पर फूलो, छवि छवि छू लो, सुख से छू लो, जीवन की नव छवि बरसाओ. कर्मयोग कल तक के फूलो, जीवन सुमन सुरभि पर फूलो, छवि छवि छू लो, सुख से छू लो, जीवन की नव छवि बरसाओ. कर्मयोग कल तक के भूलो, हम कर्म के अनुसार चलते हैं. कर्मयोग जीवन सुमन सुरभि पर फूलो, छवि छवि छू लो, छवि मीन्स शोभा भंगी, छवि छवि छू लो, सुख से छू लो, जीवन की नव छवि बरसाओ. ജീവിതത്തിലെ സുന്ദരമായ ശോഭ വർദ്ധിക്കണമെങ്കിൽ, ജീവിതത്തിൽ സുന്ദരമായ നല്ല കാര്യങ്ങൾ ബർസാവോ വിതരണമെങ്കിൽ ഇത് വേണം. अच्छी तरह हम कर्मयोग से कल से आगे बढ़ो. यहाँ देखो कविता के आशय के आधार पर सही मिलान करें. देखो ये बात हमें मुक्त करना है, हमें मुक्त करना है. क्या है? हमसे क्या से हम मुक्त करना चाहिए? मन के बंधनों को मुक्त करना चाहिए. हमें वंदना करते हैं. किसको हम वंदना करता है? हमें मुक्त करना है मन के बंधनों को. हमें लहराना है, स्नेह गीत बनकर हम लहराना है. हमें बरसाने के जीवन की नव छवि को हम बरसाते हैं. हमें वंदना है, ज्योति का वंदन करो. हमें मुक्त करना है मन के बंधन को, हमें वंदना करना है ज्योति का, हमें लहराना के स्नेह गीत बनकर हमें बरसाती है ज्योति का. देखो चार पंक्तियां. कर्मयोग कल तक के भूलो, जीवन सुमन सुरभि पर फूलो, छवि छवि छू लो, सुख से छू लो, जीवन की नव छवि बरसाओ. ജീവിതത്തിന്റെ നല്ല കാര്യങ്ങൾ, നല്ല ജീവിതത്തിന്റെ നന്മ, അതാണ് ശോഭ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. സുമൻ സേ, ജീവൻ സുമൻ സുരഭി പർ ഫൂലോ, ജീവിതം ഒരു പുഷ്പം പോലെ ആക്കാൻ ശ്രമിക്കൂ. ജീവൻ സുമൻ സുരഭി പർ ഫൂലോ, സുഗന്ധമാക്കാൻ ശ്രമിക്കൂ. പുഷ്പത്തിൽ എന്തുണ്ട്? സുഗന്ധമുണ്ട്. പുഷ്പത്തിലെ സുഗന്ധം പോലെ ജീവിതത്തിൽ സന്തോഷമുണ്ടാക്കാനും ജീവിതം നല്ല രീതിയിലാക്കാനും ശ്രമിക്കൂ. ജീവിതത്തെ നല്ല രീതിയിലാക്കണമെങ്കിൽ നമ്മുടെ ഉള്ളിലുള്ള ചീത്ത ചിന്താഗതികളെ ഉപേക്ഷിക്കുക. देखो एक बार भी इस पंक्तियां. कर्मयोग कल तक के भूलो, जीवन सुमन सुरभि पर फूलो, सुरभि सुगंध, छवि छवि छूलो, सुख से छूलो, സുഖമായി ആടൂ, സുഖം ഉണ്ടാക്കൂ, ജീവൻ की नव छवि बरसाओ, ജീവിതത്തിൽ പുതിയ ശോഭ വിതറട്ടെ. जीवन में सुख नव छवि बरसाओ. जीवन में नव छवि बरसाने के लिए हम क्या करना चाहिए? जीवन में नव छवि बरसाने के लिए हम क्या करना चाहिए? हमारे मन के अवगुणों को छोड़ कर सकते हैं. हमारे मन के अवगुणों को छोड़कर सद्गुणों को अपनाने चाहिए. धीरे धीरे हम अवगुणों को छोड़ना चाहिए, स्टेप बाय स्टेप.
चरण चरण चर, धीरे 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 हमको अपने अवगुणों को छोड़कर सद्गुणों को अपनाना चाहिए। सद्गुणों को अपनाने के लिए हम कई तरह धीरे धीरे हमको ये चला सकता है, कर सकता है। धीरे धीरे ही हमको यही कर सकता है। हमारे मन में और हमारे जीवन में कई दुर्गुण होता है। इस दुर्गुणों को हम एक दिन हमको न सकते, इसलिए यहाँ कवि कहते हैं धीरे धीरे तुमको यह छोड़ चाहिए। धीरे धीरे तुमको यह छोड़कर सद्गुणों को अपनाना चाहिए। सद्गुणों को तुम अपनाना चाहिए। इसके लिए हमके मन के मुक्त होकर, मन के बंधन को मुक्त कर, हमारे मन के बंधन को मुक्त कर तुम ज्योति का वंदन करो। ज्योति प्रकाशम, दीप, हमारे मन के दीप हमारे सद्गुणों है। इस सद्गुणों को अपनाने के लिए हम स्नेह से व्यवहार करना चाहिए। इसलिए जीवन सुमन पर छवि छवि से हम जीवन की नव छवि बरसाने को प्रयत्न करना चाहिए। जीवन की नव छवि को अपनाने के लिए तुम इसी तरह करना चाहिए। समझा? देखो, ये आनंद के लघु लघु तारे दुर्बल अपनी ज्योति पसारे, अंधकार से कभी न हारे, प्रतिमन वही लगन सरसाओ। ये आनंद के लघु लघु तारे दुर्बल अपनी ज्योति पसारे, अंधकार से कभी न हारे, प्रतिमन वही लगन सरसाओ। ये आनंद के लघु लघु तारे ചെറിയ ചെറിയ നക്ഷത്രങ്ങൾ, दुर्बल अपनी ज्योति पसारे, दुर्बल अपनी ज्योति पसारे, अंधकार से कभी न हारे, ഒരിക്കലും അന്ധകാരത്തെ വളർത്തിക്കൊണ്ടുവരരുത്, അന്ധകാരത്തെ ഇല്ലായ്മ ചെയ്യുക, പ്രകാശത്തെ സ്വീകരിക്കുക. അന്ധകാർ സേ കഭി ന ഹാരെ, ഹാർന തോൽപ്പിക്കുക, ഒരിക്കലും അന്ധകാരം നിങ്ങളെ തോൽപ്പിക്കുമ്പോൾ നാം എന്ത് ചെയ്യണം? അതിനെ ഓവർകം ചെയ്തുകൊണ്ട് മുന്നോട്ട് പോവുക. പ്രതിമൻ വഹി ലഗൻ സരസാവോ. ये आनंद के लघु लघु तारे दुर्बल अपनी ज्योति पसारे, अंधकार से कभी न हारे, प्रतिमन वही लगन सरसाओ। पहले 8 पंक्तियां अच्छी तरह पढ़ो, बाकी बात अगले क्लास में पढ़ेगा। अच्छी तरह पढ़ो, कविता भाग पढ़ो। आज का क्लास समाप्त करती हूँ। अच्छा, धन्यवाद।